2014ला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो? मग काय केलं होतं आपण असं पाप? एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा. म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का? कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले. त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली. त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही. उद्याचं उद्या. पण आता तरी हातात काय आहे? काहीच नाहीये माझ्या हातामध्ये. तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात. तरी सुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे. मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे. निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये. एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत. 50 वर्ष 70 वर्ष आमच्या केसला आता 75 वर्ष झाली. त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव. का? अहो केस केले माहित नाही तुम्हाला? 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून. ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन. आणि अजूनही एवढं सगळं करूनही, म्हणजे नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरले, कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या, कारण आयुष्यात कधी काही केलं नाही. मग शिवाजी महाराज आमचे, संभाजी महाराज. अरे आता तो पिक्चर आलाय छावा, काय भाजपवाल्यांचं काय कर्तृत्व त्याच्यात? काय केलं काय तुम्ही? जशी इतर लोक बघतायत पिक्चर, तसं तुम्ही पिक्चर बघताय. अनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा, की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही, भगव्याला डाग लावतोय की नाही, भगव्यात फूट पाडतोय की नाही. म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं, नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे. ही केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये, तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा. निवडणुका येतात आणि जातात. विजय होतो, पराभव होतो, परत विजय होतो. अगदी आजच्या शिबिराने मला 99